नमस्कार. खाऊ संस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंब्याच्या कोईपासून सुपारी आणि मुखवास. सर्वात आधी आपण आंब्याच्या कोई उन्हामध्ये वाळवून फोडून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपण आता पाण्यात स्वच्छ धुवून घेऊ. धुवून घेतलेल्या कोईच्या बिया ज्या आहेत त्या आपण आता कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. मी गॅसवर कुकर ठेवून घेतला आहे. त्यामध्ये आपण पोळी घालून घेऊ. आता यामध्ये आपण कोळी बुडवेल एवढं पाणी टाकू. यानंतर यामध्ये आपण मीठ घालून घेऊ. आंब्याची कोळी खूप गुणकारी असते. ती फेकून न देता या पद्धतीने सुपारी किंवा मुखवास बनवून खाल्ल्याने ती शरीराला खूप फायदेशीर होते. मीठ घालून घेतल्यानंतर आपण आता झाकण लावून त्याच्या 2-3 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकर थंड झाला की आपण झाकण खोलून त्यातील कोळी ताटामध्ये काढून थंड करून घेऊ. उकडून झालेली आहे. त्याचा कलर चेंज झालाय. आपण आता सगळ्या काढून घेतोय. कोळी गरम आहे त्यामुळे थंड होऊन द्यायची आहे. थंड झाली की आपण त्याला आता कट करून घेणार आहोत. सुपारीसाठी मी या पद्धतीने कट करते. कोणत्याही आकारात कट करू शकता. आणि मुखवाससाठी मी किसणीने कोळी किसून घेणार आहे, जेणेकरून सोपमध्ये ती व्यवस्थित मिक्स होईल. मी या पद्धतीने किसणीने कोळी किसून घेते. ही किसलेली कोळी जी आहे ती मी मुखवासामध्ये वापरणार आहे आणि कापून घेतलेली जी आहे त्याची सुपारी बनवणार आहे. दोन्ही कोळी तयार करून घेतली आहे. आता हे आपण उन्हामध्ये 1 दिवसासाठी वाळवून घेणार आहोत. ओलसर आहे जरा, त्यामुळे थोडंसं आपण उन्हामध्ये वाळवून घेऊ. वाळवून झालेली 1 दिवसानंतर आपण ही कोळी बघा आता आपण भाजून घ्यायची आहे. सर्वात आधी आपण सुपारी तयार करू. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलंय मी भाजण्यासाठी. या जागेवर तूपही वापरू शकता. अगदी थोडंसं. त्यानंतर आपण कापून घेतलेली कोळी आहे ती घालून भाजून घेऊ. बारीक गॅसवर भाजून घ्यायची. सुपारी जरा खायला तुरट असते त्यामुळं मुलं खात नाहीत शक्यतो, म्हणून मुखवास बनवते मुलांसाठी. भाजून घेतलेल्या कोळीवर आपण काळं मीठ घालणार आहोत. उकडताना आपण साधं मीठ घातलं होतं. आता त्यावर थोडंसं काळं मीठ घालू. काळ्या मिठाने त्याला छान चव येते. सुपारी भाजून झाली. आपण हिला साईडला ठेवून देऊ आणि आता मुखवास तयार करून घेऊ. मुखवास करण्यासाठी आपण किसून घेतलेली जी कोळी होती ती घालणार आहोत भांड्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जवस घालतोय. आता मी धना सूप घेतलेली आहे. यामध्ये धना डाळ आणि बडीशेप दोन्ही असते. त्यानंतर तीळ आणि थोडासा ओवा. ओवा पोटासाठी चांगला असतो त्यामुळे आपण त्यामध्ये थोडासा ओवा घालणार आहोत. हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. त्यानंतर एका वाटीमध्ये मी 1 चम्मच लिंबाचा रस घेतलाय. त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत. त्यानंतर काळं मीठ आणि थोडंसं पाणी. हे सर्व आपण एकत्रित करून घेऊ.
तयार केलेलं मिश्रण आहे हे आपण आता सुपारी आणि बडीशोपच्या मिश्रणामध्ये घालून घेऊ. हळदीच्या, मिठाच्या आणि लिंबाच्या पाण्याने आपल्याला ते ओलसर करून घ्यायचे. हे सर्व आपण एकत्रित करून घेऊ. मुखवासाच्या मिश्रणाला आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये भाजून घेऊ. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये सर्व मुखवासाचं मिश्रण घालून घेऊ. आता हे बारीक गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये जवस आणि कोई दोन्हीला पण चिकटपणा तयार होतो, कारण त्यामध्ये आपण पाणी आणि लिंबाचा रस घातला आहे. त्यामुळं थोडंसं चिकट दिसत असेल, पण भाजत गेल्यानंतरनं ते अगदी सुट्टं होतं आणि त्या पाण्यामध्ये भाजत असतानाच ते खूप कुरकुरीतही होतं. बारीक गॅसवर हलवत राहायचं आहे. सुट्टं होत चालले. जसं जसं आपण भाजू तसं ते चिकटपणा जो तयार झाला आहे तो निघून जातो. लिंबाचा रस आणि हळद यामुळे कोळीचा तुरटपणा कमी होतो आणि मुखवासामध्ये कोळी घातली आहे हे समजून येत नाही आणि ती सहजपणे खाण्यात येते. म्हणून आपण मुखवास बनवतोय. आपली सुपारी आणि मुखवास दोन्ही तयार झाला आहे. आपण हे आता थंड करून घेऊ. थंड झाल्यानंतर त्याला कुरकुरीतपणा येतो. अजून ते थोडेसे नरम लागत आहेत. हे सर्व बरणीमध्ये भरून ठेवा. हे खराब होत नाही. तुम्ही कितीही दिवस वापरू शकता. तुम्हाला मुखवास आणि कैरीच्या कोळीच्या सुपारीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.